पुढती अस्तवेनायसे जया पाहले अद्वैत दिवसे मग आपण पाची आपण असे अखंडित. श्लोकाचा जो अर्थ आहे योगी युज्यते सततम आत्मा रहस्य स्थित याचा सामान्यपणे जो आपण अर्थ केला त्याचा तत्वप्रचुर अर्थ ज्ञानोबा रायांनी केलेला आहे. म्हणजे आपण योग्याने कसं राहावं असं सांगितलं. तर योगी हा कसा अखंडित एकांतातच असतो हे आता ते सांगतात की म्हणाले पुढती अस्तमेना ऐसे जया पाहले अद्वैत दिवसे, म्हणजे ज्यांना अद्वैताचा दिवस पाहिलेला आहे तो अद्वैताचा दिवस म्हणजे ज्याचा पुढं अस्त होणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्याला चरम साक्षात्कार झालेला असतो. एकदा द्वैताचं आपला अद्वैताचं ज्ञान झालं, अपरोक्ष साक्षात्कार झाला, ज्याला दृढ अपरोक्ष साक्षात्कार असं म्हणतात, त्याला वेदांतामध्ये संस्कृत वेदांतामध्ये त्याला चरम साक्षात्कार असा शब्द प्रयोग आहे. चरम म्हणजे अंतिम शेवटचा साक्षात्कार. तर ते चरम साक्षात्कार या शब्दाचा अर्थ असा नाही आहे की अनेक साक्षात्कार होतात. तिथं तो चरम शब्दाचा अर्थ तसा धरून तो अनेक साक्षात्कार होता तसं म्हणत होता. तसा अर्थ नाही आहे चरम साक्षात्काराचा. चरम साक्षात्कार शब्दाचा अर्थ असा आहे की दृढ अपरोक्ष असा साक्षात्कार. कारण एरवी सुद्धा वेदांताच्या हिशोबानुसार ब्रह्म्याचं ज्ञान होतंच तुम्हाला. ब्रह्मसाक्षात्कार हा नेहमी होतो. मी नेहमी सांगतो की तुम्हाला सर्व अवस्थेत ब्रह्मसाक्षात्कार आहे. की कारण तुम्ही जे जे वस्तू पाहाल त्या त्या वस्तू पाठीमागे सच्चिदानंद रूपाने तुम्हाला ब्रह्माचा साक्षात्कार होतोच. घटाचं ज्ञान जरी झालं तरी त्या घटज्ञानामध्ये घटसन यातला सत जो आहे तो ब्रह्म आहे, पटसन यातला सत जो आहे तो ब्रह्म आहे. त्यामुळे साक्षात्कार तुम्हाला नेहमीच होतो. पण चरम साक्षात्कार म्हणजे अपरोक्ष अनुभूती, म्हणजे अधिष्ठान तत्व साक्षात्कार. कारण एकदा म्हणजे कसं आहे की एकदा दोरीवरचा सापाच्या ठिकाणी पहा, दोरीवरचा साप किंवा शुक्तीवरचं रजत या ठिकाणी आपल्याला भ्रम झाला, आपण ते घ्यायला धावलो, शुक्तीवरचं रजत घ्यायला धावतो आपण, दोरीवरच्या सापाला पाहून पळतो. असं दोन पदार्थ आहेत. एकीकडे आपली घेण्यासाठी प्रवृत्ती होती, एकीकडे त्या सापाला पाहून पळण्याची आपली प्रवृत्ती होते. पण ज्यावेळेस कोणी एखादा येतो आणि तो आपल्याला प्रकाश आणून दाखवतो आणि सांगतो की बाबा हे साप नाही आहे, ही दोरी आहे, त्याच्यानंतर हे कोणी येऊन सांगतं किंवा आपणच घ्यायला गेलं घेतल्यानंतर पाहतो तर ते शिंपलं निघतं, रजत काही निघत नाही. आता हा साक्षात्कार झाला, याला म्हणतात अधिष्ठान साक्षात्कार. ज्याच्यावर भ्रमभाव आपल्याला झाला, ज्या वस्तूवर आपल्याला भ्रम झाला त्या वस्तूचा साक्षात्कार म्हणजे अधिष्ठानाचा साक्षात्कार. असा अधिष्ठान साक्षात्कार झाला म्हणजे काय होतं म्हणाले, असा अधिष्ठान साक्षात्कार झाल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं की आता इथं कोणतंही म्हणजे सर्प नाही किंवा कुठलंही रजत नाही. आता त्याच्यानंतर हा स्पष्टपणे व्यवस्थित हा साक्षात्कार झाला की त्याच्यानंतर 5-10 मिनिटांनी आपण पाहूच जरी म्हणलं इथं साप होता बघू तर साप दिसतो का? मनात जरी आला आपल्याला तरी आपल्याला पुन्हा त्याच्या ठिकाणी साप दिसत नाही, पुन्हा त्या ठिकाणी चांदी दिसत नाही, रजत दिसत नाही. म्हणजे काय झालं की आता एकदा अधिष्ठान साक्षात्कार व्यवस्थित झाला की भ्रम पुन्हा होत नाही, म्हणजे होत नाही, पुन्हा तो दिसत नाही. तसं अद्वैत ज्ञानाचं आहे. अद्वैत तत्व साक्षात्कार एकदा झाला की पुन्हा त्या अद्वैताचा लोप होत नाही. म्हणून ज्ञानोबा यांनी फार चांगलं हे दिलं की ज्याचा अस्त होत नाही असा शब्द प्रयोग केला त्यांनी. एकदा ज्ञान झालं, त्या ज्ञानानंतर कधी पुन्हा त्या ज्ञानाचा अस्त होणं नाही. बाकी सगळ्या ज्ञानांचा म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला जे साक्षात्कार होतात ते त्या सगळ्या साक्षात्कारांचं असं की एक ज्ञान दुसरं ज्ञानाला मारतं. नियम काय आहे, उत्तर ज्ञान हे पूर्वज्ञानाला मारतं असं नियम आहे. उत्तर ज्ञान पूर्वज्ञानाला मारतं म्हणजे काय, ज्ञान आहे, इच्छा आहे, या सगळ्या गोष्टींचं आहे. म्हणजे उदाहरण जर द्यायचं जर झालं, समजा तुम्ही एखादं पुस्तक वाचलं, म्हणजे महाभारताबद्दलचं एखादं पुस्तक वाचलं, मृत्युंजय वगैरे पुस्तक वाचलं, त्याच्यामुळं त्या पुस्तकाने आपल्याला असं वाटलं की करणं खूप चांगलं आहे, हे ज्ञान आपल्याला झालं. त्याच्या विरुद्ध पुस्तक वाचलं, आप्पांचं वास्तव दर्शन घेतलं. आता त्याच्यानंतर काय होतं की पहिलं ज्ञान नष्ट होऊन जातं आपलं आणि हे ज्ञानानं आपलं सिद्ध जातं. आता याच्यावरही कोणी जर काही अजून लिहिलं तर पुन्हा ते जर वाचलं
तर आपलं हे ज्ञान उडून जातं. म्हणजे हे याला म्हणतात उत्तर ज्ञान. आणि खरा नियम असा आहे की दुसरं ज्ञान झालं की पहिलं ज्ञान नष्ट होतं, दुसरी इच्छा झाली की पहिली इच्छा नष्ट होते. म्हणून योग्य विभू विशेष गुणानाम स्वोत्तरवर्ती गुणनाश्यत्वम असा न्यायशास्त्राचा सिद्धांत आहे. हा सिद्धांत जवळपास सगळ्या शास्त्रकारांनी मान्य आहे. म्हणजे शब्द, इच्छा, ज्ञान हे गुण असे आहेत की हे आपल्यानंतर उत्पन्न होणाऱ्या ज्ञानाने ते स्वतः नष्ट होत राहतात. म्हणजे नंतर जे उत्पन्न, नंतरची इच्छा पहिल्या इच्छेला मारते, नंतरचा शब्द पहिल्या शब्दाला मारतो. शब्द जो गुण आहे तो असा आहे की श्रोत्रेंद्रियापर्यंत ते शब्द नावाचा गुण येतो असं नैयायिकांचं म्हणणं आहे. काय एक त्याला ते विचितरंग न्याय आणि कदंब मुकुल न्याय असे दोन न्याय त्यांनी सांगितले. काय होतं, मी आता इथं तुम्हाला जे बोलतोय, जे सांगतोय, हा जो उच्चारलेला मी शब्द आहे तोच शब्द तुमच्या कानापर्यंत येत नाही. तुमच्या कानापर्यंत अनेक शब्द उत्पन्न होऊन नष्ट होत 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 येतात. असं आहे. जसं ते पाण्यामध्ये तुम्ही दगड टाकला, संथ पाणी, त्याच्यात दगड टाकला तर त्याच्यात अनेक तरंग तयार होतात की नाही. पहिला तरंग दुसऱ्याला उत्पन्न करतो, दुसरा तिसऱ्याला करतो, तिसरा चौथ्याला करतो. असं जसं ते तरंग उत्पन्न होतात त्या न्यायानं एक शब्द दुसऱ्याला उत्पन्न करत पहिला मरतो. म्हणजे याचा अर्थ पुढला काय करतो, पहिल्याला मारतो, तिसरा दुसऱ्याला मारतो, चौथा तिसऱ्याला मारतो, पाचवा चौथ्याला मारतो, सहावा पाचव्याला मारतो, सातवा सहाव्याला मारतो, आठवा सातव्याला मारतो. असं करत करत नववा दहावा जो काही शब्द तुमच्या कानापर्यंत यायला जेवढा वेळ लागला, का जेवढी आपलं जेवढं अंतर आहे तेवढ्या अंतरात तेवढे शब्द तयार होतात. आणि मग मी उच्चारलेला सकार हा जो तुमच्यापर्यंत आलेला असतो तो दहावा असतो. सुख असा शब्द जर उच्चारला तर ते सुखला जो शब्द आहे हा शब्द तुमच्यापर्यंत येणारा हा कमीत कमी दहावा असतो. त्याच्या म्हणजे मी उच्चारलेला सुखच शब्द पण अनेक असं. तर याला म्हणतात की दुसरा शब्द पहिल्या शब्दाला मारणे. याला म्हणतात स्वोत्तरवर्ती गुणनाश्यत्व. हा त्यांचा नियम आहे. ज्ञानाचा तोच नियम आहे. एकदा ज्ञान उत्पन्न झालं की ज्ञान किती वेळ राहतं, तर ते काही वेळ राहतं आणि लगेच नष्ट होतं. दुसरं ज्ञान होईपर्यंत पहिलं ज्ञान राहतं, पहिलं ज्ञान राहतं दुसरं ज्ञान होईपर्यंत. त्यामुळंच आपण दिवसभरात काय पाहिलं आणि काही नाही पुष्कळ वेळा आपल्याला जे आठवत नाही त्याचं काही ते नष्ट झालेलं असतं. त्यामुळं काय आज दिवसभर काय पाहिलं ते आपण सगळं क्रमानं नाही सांगू शकत. एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर असं क्रमानं सांगू शकत नाही. एखादा अवधान देणारा असेल, त्या हर्षासारखा एखादा असेल तर अपवादात्मक स्थिती सोडून द्या, पण तिथं ज्ञान नसतं, त्याला ते आठवण असते, स्मृती असते, प्रत्यक्ष ज्ञान नसतं. म्हणून स्वतः आणि त्याचंही कारण आहे की त्याचा संस्कार दृढ असतो, त्या संस्काराने ते पुन्हा उद्बुद्ध होत राहतं, पण ज्ञान नष्ट होतंच. म्हणून ज्ञानाचा हा नियम आहे. पण तत्वज्ञान झाल्यानंतर, तत्व साक्षात्कार झाल्यानंतर हा नियम आहे की त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा ते तत्वज्ञान नष्ट होतच नाही. म्हणून त्याचा अस्त होत नाही, तो एकदम दृढ आहे. जसं अधिष्ठान तत्व साक्षात्काराच्या ठिकाणी आपण पाहिलं की पुन्हा पाहतो जरी म्हणलो आपण इथं साप आहे तर आपल्याला साप दिसत नाही. अर्ध्या एक तासाने जरी आपण पाहिलं, मनाने इच्छा आली, त्याला असं बळजबरीचा जो साक्षात्कार किंवा बळजबरीचं उलटं ज्ञान नाही. आता आपल्याला जो दोरी दिसली पाहिजे असं वाटणं आणि आपण दोरी समजून घेणं, समजून असं उलटं जर घेतलं आपण, उलटं घेऊ शकतो. त्याला शास्त्रामध्ये आहार्य ज्ञान असा शब्दप्रयोग आहे. असा शब्दप्रयोग काय आहे, आहार्य ज्ञान. आहार्य म्हणजे काय की आपल्याला माहिती आहे हे चूक आहे, पण तरी आपण स्वतः चूक असताना सुद्धा ते स्वीकारून आपण ते पुढे जाणं, त्याला म्हणतात आहार्य ज्ञान. पण आहार्य ज्ञानामध्ये काय असतं, इथं साप नाही हे त्याला माहीत असतं. जीवनमुक्ताचा सगळा व्यवहार हा आहार्य ज्ञानावर चालतो. जीवनमुक्ताला एकदा दृढ साक्षात्कार झाला, तत्व दृढ साक्षात्कार झाल्यानंतर जीवनमुक्ताला पूर्णपणे माहीत असतं की हे सगळं मिथ्या आहे, खरं ब्रह्मच आहे, हे त्याला माहीत असतं. फक्त व्यवहार करताना तो या आहार्य ज्ञानाने व्यवहार करतो. पण मुळात त्याचं ते म्हणजे म्हणून याचा अर्थ असा की तो व्यवहार करताना त्याचं मूळ ज्ञान नष्ट कधी होत नाही. म्हणून पुढती अस्तवेना ऐसे, पुढती ज्याचा अस्त होणार नाही असं जया पाहले अद्वैत दिवसे, ज्या माणसानं अद्वैताचा प्रकाश, अद्वैताचा दिवस पाहिला, अद्वैताचं त्याला ज्ञान झालं, मग आपण पाहिजे आपण असे अखंडित. मग आता तो एकांतात राहण्यात म्हणजे काय, त्याचा अर्थ ज्ञानोबा रायांनी या ह्याच्यावर जाऊन केला आहे.
आपण पाहिजे आपण असे, मग आता त्याला दुसरं कोणी नाही राहणार. कारण त्याला अद्वैत प्राप्त झाल्यामुळं, अद्वैत ज्ञान झाल्यामुळं ज्याला मीच आहे सगळीकडे हे कळतं. हे संपूर्ण जगत कोण आहे तर मी आहे. मी म्हणजे नुसतं मी नाही. मी या शब्दाचा अर्थ सुद्धा वस्तुतः नंतर असं होतं की मी सुद्धा गळून जातो. खरं म्हणजे कधी आपल्याला एखादं ज्ञान झालं तर सामान्यपणे एखाद्या वस्तूचं ज्ञान झालं तर ते विशेषच विधया होत असतं. आपण असं शुद्ध पूर्ण ज्ञान आपल्याला कधी होत नाही. म्हणजे घट जर कळला तर घटावर तर आपल्याला घटत्वही कळतं, घटही कळतो, असं सावध्यपणे असतं. पण तत्वसाक्षात्काराचं झाल्यानंतर पहिल्यांदा मी ब्रह्म असं जे आपल्याला ज्ञान होतं, ती वृत्तीसुद्धा नंतर नष्ट होत असल्यामुळं त्यातलं मी सुद्धा शिल्लक राहत नाही. निव्वळ अद्वैत राहतं, बाकी काही नाही. अद्वैत राहतं हे आपण आपल्या सोयीनुसार शब्द वापरायला लागलोय, आपल्या सोयीनुसार. वस्तुतः त्यावेळेस काय राहतं हे पण म्हणता येत नाही. फक्त ज्ञान असतं. कारण काय, जीव नसतो, परमात्मा नसतो, काही नसतं. फक्त जे मूळ स्वरूप आपलं कोणतं ज्ञान, ते ज्ञान फक्त असतं. त्या ज्ञानात कोणी विषय म्हणून भासत नाही. विषय आणि विषयी भाव असा कुठलाही नसतो त्याच्यामध्ये. कोणता संबंध नसतो. विषयी संबंध नाही, काही नाही. कोणता विषय म्हणून नसतं, ज्ञानच असतं. त्यामुळं असं जे आहे तिथं तो एकांतातच झाला ना. बाह्य सगळे जे द्वैत आहे, बाह्य ज्ञान हे सगळं द्वैत ज्ञान आहे. त्याच्यात एक ज्ञान आहे, एक विषय आहे, एक ज्ञाता आहे की नाही, अशी त्रिपुटी आहे. इथं त्रिपुटी नसते. मी ब्रह्माला जाणतो असं नसतं, किंवा मी मला ब्रह्म समजतो असंही तिथं होत नाही. फक्त ज्ञान असतं, बाकी काही नसतं. ब्रह्मही नसतं, मी नसतो, समजणंही नसतं, फक्त ज्ञान अशी अवस्था असते. कारण समजण्यासाठी काय, वृत्तीरूप ज्ञानाची आवश्यकता आहे. अंतःकरण लागतं. तिथं ते अंतःकरण पण नसतं. कारण ते सुरुवातीला होतं, पण नंतर ते दुसऱ्या क्षणीच, ज्या क्षणी अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती तयार होते, त्याच्या दुसऱ्या क्षणी ही वृत्ती इतर सगळ्या जगाचा जसा नाश करते तसा ती स्वतःचाही नाश करते. या वृत्तीला म्हणतात स्वपर विरोधी वृत्ती. ही काय आहे, स्वतःचाही विरोध करणारी आहे आणि इतरांचाही विरोध करणारी आहे. कारण या वृत्तीला, नाहीतर काय होईल, ही वृत्ती जर शिल्लक राहिली, अहम ब्रह्मास्मी असं ज्ञान झालं, तर हे जे ज्ञान आहे अहम ब्रह्मास्मी अशा या ज्ञानाची जी वृत्ती, ती जर शिल्लक राहिली तर पुन्हा द्वैताची आपत्ती येते. एक ब्रह्म आणि दुसरं वृत्ती, असे दोन ज्ञान आपल्याला दिसायला, दोन पदार्थ दिसायला लागतात. म्हणून द्वैतापत्ती येऊ नये म्हणून अद्वैतांनी असं सांगितलंय की अहम ब्रह्म. कारण तिथं प्रश्न असा विचारलाय त्यांना की अहम ब्रह्मास्मी वृत्ती कशाने नष्ट होते. तर ती वृत्ती आहे. वृत्ती म्हणजे ती मनाची, अंतःकरणाची वृत्ती आहे. अंतःकरणाची वृत्ती म्हणजे ती मिथ्या आहे. मिथ्या सगळंच जर नष्ट होतं अहम ब्रह्मास्मी या ज्ञानात, तर या वृत्तीलाही नष्ट करणं आवश्यक आहे. पण तिला जर दुसरं कोणी नष्ट नाही केलं तर काय होईल, तर ती शिल्लक राहील. बरं, तिच्यासाठी अजून तिसरी वृत्ती उत्पन्न होते, तिला नष्ट करते, तर तिसऱ्या वृत्तीला कोण नष्ट करणार हा प्रश्न राहणारच. पुन्हा चौथी मानावी लागेल, चौथीला पुन्हा कोण नष्ट करणार म्हणून पाचवी मानावी लागेल, पाचवीला कोण नष्ट करणार म्हणून सहावी मानावी लागेल. म्हणून या सगळ्या याला अनवस्था म्हणतात. म्हणजे कुठं थांबणारच नाही हा सगळा प्रकार. म्हणून कुठंतरी थांबला पाहिजे. म्हणून यांनी काय केलं की अहम ब्रह्मास्मी इत्याकारक जी वृत्ती आहे की ती वृत्ती काय करते, कल्पतरुकार असं म्हणतात, शुद्धम ब्रह्म विषयी कुर्वाणा वृत्ती ही स्वश्वेतरोपदान दशाया स्वनिवृत्ती हेतू उदयते, असा शब्दप्रयोग आहे हा. स्वश्वेतर निवृत्ती हेतू उदयते. अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती आहे, ती काय करते तर स्वतःलाही मारते आणि श्वेतर म्हणून जे कोणी आहेत इतर, स्वतःहून इतर सगळे, म्हणजे संपूर्ण ब्रह्म, आपला संपूर्ण जगत, ब्रह्म व्यतिरिक्त, आत्म व्यतिरिक्त संपूर्ण नामरूपात्मक प्रपंच, या सगळ्या प्रपंचाचा ती काय करते, बाध करते, निवृत्ती करते. म्हणजे बाध करते. निवृत्ती करते म्हणजे ती नाश नाही करत. एक घट फुटला तसा ते प्रपंच फुटत नसतो, फक्त बाध होतो. त्याचा बाध झाला की मग त्याला अहम ब्रह्मास्मी, आम्हाला ब्रह्मज्ञान राहतं. या ब्रह्मज्ञानाच्या नंतर पुन्हा कधी याचं ज्ञान, या ज्ञानाचा कधी नाश होत नाही. म्हणजे याचा अर्थ असा झाला की कोणत्या ज्ञानाचा नाश होतो, तर जे वृत्तिरूप ज्ञान आहे, वृत्तिरूप ज्ञान, हे वृत्तिरूप ज्ञान जोपर्यंत दुसरी वृत्ती तयार होणार नाही तोपर्यंत ते नष्ट होतं.
तोपर्यंतच राहतं किंवा तोपर्यंत नष्ट होत नाही. पण ब्रह्मज्ञान हे वृत्तीरूप नसल्यामुळं वृत्तीच्या पलीकडे कारण ते ज्या वृत्तीनं ते ब्रह्मज्ञान निर्माण केलं ते वृत्तीसुद्धा नष्ट होत असल्यामुळं नंतरचं ज्ञान हे कधीही कोणत्याही अवस्थेमध्ये लुप्त होत नाही. म्हणून तो मनुष्य कायम आपल्या मूळ अवस्थेमध्ये असतो, ब्रह्मावस्थेमध्ये असतो. ब्रह्मावस्थेमध्ये असल्यामुळं तो एक प्रकारे विचार जर केला तर तो सतत अखंड असा एकांतात असतो. का त्याला माहिती आहे ब्रह्म बाहेरचं सगळं जगत नाही आहे, त्याला द्वैताचं भानच होत नाही. तत्र को मोहा कशोकः एकत्वमनुपश्यतः यत्र हि द्वैतमिव भवति तद इतरः इतरं पश्यति यत्र त्वास्य सर्वम आत्मैवाभूत तत् केन कम पश्येत. असे बृहदारण्यकातले वाक्य आहेत. या शब्दाचा अर्थ हाच आहे की ज्यावेळेस द्वैत असल्यासारखं असतं, श्रुतीसुद्धा काय शब्द प्रयोग करते, यत्र हि द्वैतम इव भवति तद इतरः इतरं पश्यति. जर द्वैत असल्यासारखी असते अशी अवस्था असेल तर तेव्हा कुठं त्या अवस्था म्हणजे द्वैत खरं नाही ना. खरं नसल्यामुळं ते खरं नाही द्योतित करण्यासाठी इव शब्द प्रयोग केला. इव म्हणजे जणू काही असल्यासारखं. जणू काही द्वैत अवस्था असताना जसं इतर इतराला पाहतो, म्हणजे कोणी कोणाला पाहतं, म्हणजे द्वैत असल्यामुळं एकमेकाला कोणीतरी पाहू शकतं, तसं म्हणाले यत्र तो अस्य आत्मैवाभूत. पण आता ज्याला संपूर्ण जगतच आत्मा झाला, कोणीच राहिलं नाही, सगळंच आत्मा झाला, तू काही राहिलंच नाही, द्वैत अजिबातच शिल्लक राहिलं नाही, तर केन कम पश्येत, कोण कोणाला पाहणार? कारण पाहणारा कोणीच नाही, सगळा तो पाहणारा किंवा पाहावयाचा असं कोणी नाहीच आहे. कोणाला पाहू शकत नाही तो आणि कोणी त्याला पाहू शकत नाही असा त्याचा अर्थ आहे. कोणी त्याला पाहू शकत म्हणजे त्याच्या ब्रह्मस्थितीला पाहू शकत नाही अशा अर्थानं म्हणतोय. तर तत् केन कम पश्येत, कारण द्वैत नाही आहे. तो त्या श्रुतीचा जशाला तसा इथं यांनी अनुवाद केला आहे की मग आपण पाची आपण असे अखंडित. तो अखंड ब्रह्म साक्षात्कार झाल्यामुळे तो अखंडित राहतो. अखंड ब्रह्म साक्षात्कार म्हणजे आता आपल्याला ब्रह्माचा साक्षात्कार जो तो खंडित होत राहतो. कोणाच्या तरी वस्तूच्या आधारे मी वेगळा ब्रह्म वेगळं हे झालं खंडित. अखंडित ब्रह्म साक्षात्कार म्हणजे संपूर्ण चैतन्य एक आहे एवढं ज्ञान असतं, त्याला म्हणतात अखंडित ब्रह्म साक्षात्कार. तो पुन्हा द्वैत होत नाही, तेच तर सांगतायत ज्ञानोबा. ते मगाशी मग म्हटलं त्याला आहार्य ज्ञानानं होतो. आहार्य म्हणजे माहित आहे हे खोटं आहे. नाटकातला जसा हिरो किंवा नाटकातला अभिनेता जसं काम करतो, त्याला माहीत असतं हे खोटं आहे, तरी तो सगळे व्यवहार करतो की नाही, तसं त्याला बाधकालीन इच्छाजन्य ज्ञान म्हणतात. आहार्य ज्ञान म्हणजे बाधकालीन इच्छाजन्य ज्ञान. बाध माहीत झालेला असताना सुद्धा इच्छेनं निर्माण केलेलं ज्ञान. आता नटाला काय माहीत असतं आपण राम नाहीत, पण ज्यावेळेस रामायणातली भूमिका रामाची जर त्याला करायची तर त्याला तिथं त्या 2 तासात तरी राम म्हणूनच काम करावं लागतं की नाही. माहीत असून त्याला राम म्हणून जे काम करावं लागतं, त्यांना तो तशी इच्छा निर्माण करून काम जसं करतो त्याला म्हणतात आहार्य ज्ञान. तसं मग नंतर होतं. म्हणून अद्वैताचं असतं होत नाही. जसं या नटाला कुठल्याही अवस्थेत नटाला मी कोण हे माहीत असतं. तो ज्यावेळेस रामाचं पात्र करत असतो त्यावेळेस त्याला माहीत असतं मी कोण आहे, त्याचा कधीच लोप होत नाही. तसं ते म्हणाले आहार्य. याला मी ब्रह्म हे त्याला ज्याला कळलं आहे, ब्रह्मस्वरूपता ज्याला प्राप्त झाली आहे किंवा ब्रह्मस्वरूपता प्राप्त होणे हा सुद्धा शब्दप्रयोग म्हणजे भाषा इतकी तोकडी पडते त्या गोष्टी सांगायला की हे सगळे शब्दप्रयोग आहेत ना, हे सगळेचे सगळे शब्दप्रयोग अत्यंत तोकडे आहेत. त्यातला जो खरा आशय हा फक्त आणि फक्त अनुभवाने येतो. कसं आहे त्याच्यासाठी अप्पय्य दीक्षितांनी एका ठिकाणी सांगितलं की गुळाची चव, गुळ गोड आहे, त्याच्यानंतर साखर गोड आहे आणि ऊस गोड आहे. हे नुसतं समजून किंवा शब्दप्रयोग ऐकून नाही सुटत. ते कसं गोड आहे जर पाहायचं असेल आणि या तिन्ही गोडीतली फरक काय आहे हे जर समजायचं तर ते शब्दाने सांगता येत नाही. सरस्वती आपल्या आख्यातून न शक्य ते. सरस्वती जरी आली आणि तिला सांगितलं तिन्ही गोडमधलं फरक करून सांग तर ती सांगू शकत नाही. त्याला एकच पर्याय आहे, ती खावं लागतं. प्रत्येक खायचं आपण आपलं समजून घ्यायचं की हे गोड वेगळं आहे ते गोड वेगळं आहे. एकाच ऊसापासून साखरही तयार होते, गुळही तयार होतो, पण दोन्हीतला चवीतला फरक आहेच आहे ना. चवी आणि स्वतः ऊसाचाही चव वेगळीच आहे की नाही.
म्हणजे ही जी चव वेगळी प्रत्येकाची आहे, ही काय वेगळी बो, हे किती सांगितलं तरी जसं प्रत्यक्ष खाल्ल्याशिवाय त्याची निवृत्ती होत नाही, तसं खरोखर असं आहे की अद्वैताची जी अनुभूती आहे नेमकं काय आहे, तर ती निर्विकल्प अनुभूती आहे. आणि निर्विकल्प या शब्दाचा अर्थ त्याच्यात धर्मधर्मी भाव, विषयी भाव हे काही भासत नाही. त्यामुळं मनुष्य ब्रह्म झाला हे म्हणणं सुद्धा चुकीचा शब्दप्रयोग आहे, कारण तो मुळात होता ना. आपण म्हणतो हा ब्रह्म झाला, त्याला ब्रह्मज्ञान झालं, ब्रह्मप्राप्ती झाली, हे शब्दप्रयोग इतके तोटके आहेत, कारण तो मुळात नव्हता का, मुळात होता. तो मुळातही तो ब्रह्मच होता. ज्यावेळेस तो स्वतःला अज्ञानी समजत होता, साधक अवस्थेत होता, त्यावेळेस तो ब्रह्म नव्हता का, त्यावेळेसही ब्रह्म होता. मग ब्रह्म काय झाला, म्हणजे हे सगळे शब्दप्रयोग, हे सगळेच्या सगळे शब्दप्रयोग औपचारिक आहेत, तोटके आहेत. याचा अर्थ असा की त्याचं अज्ञान नष्ट झालं. ब्रह्म झाला या शब्दाचा अर्थ काय आहे, त्याच्यावर असलेलं जे आवरण होतं, जो पडदा होता, आणि जो त्याला असं वाटत होतं की मी वेगळं आणि ते वेगळं, हे जो भ्रम होता, या भ्रमाचा जो पडदा होता तो नष्ट झाला, म्हणजे तो ब्रह्म झाला. मुळामध्ये तो ब्रह्म आहे, ते होणे हा प्रकार नाही, जाणे हा प्रकार नाही. जसं एखादा स्वर्गाला गेला तसं हा ब्रह्म्याला जात नाही, कळलं का. आणि ब्रह्म होतही नाही जातही नाही, हे दोन्ही शब्दप्रयोग अत्यंत चुकीचे आहेत. शरीराचा त्याग झाला की जसं मुळातच दृष्टांत फार चांगला दिला त्यांनी, यांनी ज्ञानोबा यांनी त्या दिवशी दिलं नाही का, की जसं घट फुटला, आता घटातलं आकाश कुठं गेलं, तसं राहतं, ते उडून जात नाही. काय होतं, शरीर ज्यावेळेस त्याग होतो त्यावेळेस हे जे तत्व आहेत, हे तत्व जिथले तिथे विलीन होतात. लिंग शरीराचे जे तत्व आहेत ते विलीन होतात. लिंग शरीर फुटला की आपोआप तद्वत चिन्ह चैतन्य, तर मूळ चैतन्य रूपच राहतं, म्हणून उडून जात नाही. एरवी कसं होतं की एरवी द्वैत ज्ञान असल्यामुळं ते लिंग शरीर शरीराच्या बाहेर पडतं. जीवनमुक्ताच्या ह्याच्या मृत्यूमध्ये आणि आपल्या मृत्यूमध्ये काय फरक आहे, हा फरक आहे की जीवनमुक्ताचा मी आत्ता सांगितल्याप्रमाणे ते तत्व गता कला पंचदश प्रतिष्ठिता, पंचदश कला ज्या आहेत ह्या सगळ्या आपापल्या ठिकाणी विरून जातात. आणि लिंग शरीरानं कसं आहे, 17 तत्व, 5 प्राण, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, मन बुद्धी, हे 17, आणि याच्यामध्ये असलेलं हे जीवा काय म्हणतात, चैतन्याचं प्रतिबिंब, अशा 18 तत्वाचं मिळून म्हणून त्याला म्हणतात जीव. आरसा फुटला म्हणजे प्रतिबिंब नष्ट होतं का, ते बिंबात जाऊन मिळालं असं म्हणता येतं का, खरं पाहायला गेलं तर तसं होतं. हा आरसा आहे एक प्रकारचा, हा फुटतो म्हणजे हा विलीन होतो, हा विरळ होतो, यातलं एक तत्व एकेकामध्ये जाऊन विलीन होतं. आता त्याच्यात पडलेली जी छाया आहे ती कुठे गेली, ग्रहण करणार कोणी नाही म्हणून छाया नाही आहे, तशीच अवस्था होती त्याची जीवात नाही. म्हणून ते जाणं पण होत नाही, म्हणून जाणे हा शब्द प्रयोगही चुकीचा आहे. ते पंचत्व झालं, शिवस्वरूप झाले असा शब्दप्रयोग आपण आपल्यासाठी जे करतो, ब्रह्मीभूत असा शब्दप्रयोग आहे बघा. ब्रह्मीभूत हा शब्दप्रयोग प्राय संन्याशांना करतात. वस्तुतः ब्रह्मीभूत हा शब्दप्रयोग सुद्धा एका दृष्टीने चुकीचा आहे, एका दृष्टीने बरोबर आहे, या दृष्टीने चुकीचा आहे. कारण ते ब्रह्मीभूत हा शब्दप्रयोग आहे ना, याच्यामध्ये ईकार जो झाला आहे ब्रह्मी, ते ब्रह्मभूत म्हणायला पाहिजे ना, पण ते ब्रह्मीभूत म्हणतात. त्याचा अर्थ तो च्वी प्रयोग आहे. आणि च्वी प्रयोगामध्ये च्वी नावाचा एक समास आहे संस्कृतमध्ये. त्या समासाचा अर्थ असा आहे, जे झालेलं नाही ते झालं म्हणून दाखवण्यासाठी हा शब्द प्रयोग केला जातो. अभूतत भावे च्वी, जे झालेलं नाही ते झालं म्हणून सांगण्यासाठी. आता ब्रह्मीभूत असा शब्द प्रयोग जर केला तर जे नव्हतं ती अवस्था प्राप्त झाली असं जर म्हटलं, नसल्यासारखी अवस्था असते. म्हणजे जसं संस्कृतमध्ये अतिशयोक्तीमध्ये काय म्हणतात की गोष्पदीकृत, हनुमता सागरः गोष्पदीकृत असा एक शब्द प्रयोग संस्कृतमध्ये खूप ठिकाणी येतो. गोष्पदीकृत म्हणजे काय, मारुतीनं आपल्या उड्डाणानं जणू काही तो सागर गाईच्या खुरा एवढा केला, म्हणजे झालेलं नाही आहे,
थोडीच गाईच्या मारुतीला तर तेवढं उडावंच लागलेलं आहे, पण त्याच्या बलाची प्रशंसा करत असताना अतिशयोक्तीने काय बोललं जातं की गाईच्या खुरा एवढा केला त्यानं. हा शब्दप्रयोग या शब्दप्रयोगाला म्हणतात च्वीप्रयोग. तसं ब्रह्मीभूत सुद्धा हे तसंच आहे, च्वीप्रयोगच आहे. काय म्हणजे हाही शब्दप्रयोग एका अर्थानं चुकीचा आहे, पण च्वीप्रयोगाचं इथं एका दृष्टीनं कोणतं की मूळ आपली अवस्था ती नाही असं जो समजत होता, मी ब्रह्म नाही असं समजत होता ना माणूस पहिल्यांदा. आपण सगळे तसंच समजतो ना मी ब्रह्म नाही, ती अवस्था झाली म्हणून त्याला ब्रह्मीभूत अशा पद्धतीने त्याची एक उपपत्ती लावतात लोक. नाहीतर हाही शब्द प्रयोग पूर्णपणे चुकीचा आहे ब्रह्मीभूत, पण तो एका पद्धतीने लावण्याची एक पद्धत आहे. तर सांगण्याचं तात्पर्य काय की भाषा एवढी तोकडी पडते त्याच्या पुढं, जाणे येणे होणे हे काहीच नसतं, काय तो मुळातच आहे. म्हणून खरा शब्द म्हणून तत्वज्ञानाचा साक्षात्कार किंवा अगदी वेदांताचं प्रत्यक्ष ज्ञान जे आहे ना, ते प्रत्यक्ष ज्ञान हे कसं आहे, सिद्धांत लय संग्रहात अद्वैत विद्याचार्य म्हणून एक जण होते, त्यांचं मत प्रतिपादन करताना त्यांनी सांगितलं की घटाचा साक्षात्कार होतच नाही तुम्हाला, फक्त घटावर असलेले जे आवरण आहेत ते दूर होतं. त्या सगळ्याचा तिथं खूप मोठा शास्त्रार्थ आहे. त्या सगळ्या शास्त्रार्थाचं मी फक्त तुम्हाला एका वाक्यात सारांश सांगतोय, तो क्लिष्ट शास्त्रार्थ एकदम. म्हणजे घटावर जे आवरण असतं अज्ञानाचं ते दूर झालं म्हणजे घटाचा साक्षात्कार झाला. तसं ब्रह्म्यावरचं आवरण दूर झालं म्हणजे ब्रह्म साक्षात्कार झाला. कारण ते मुळात ब्रह्म आहे, ते नवीन काहीच नाही होत. जसं अंधारामधली एखादी वस्तू आहे खुर्ची, प्रकाश काही ती खुर्ची थोडीच आणून ठेवतो, प्रकाश आला तर असलेली वस्तू तो दाखवतो ना, असलेली वस्तू दाखवण्याचंच काम करतो तो. तो काही वस्तू निर्माण करत नाही, नवीन एखादी वस्तू निर्माण करून तो तुम्हाला जसं दाखवत नाही, तसं मुळातच तुम्ही ब्रह्मरूप आहात. त्यामुळे ज्ञानसुद्धा वृत्ती ही जी अहमब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती होती ती काही नवीन काही करत नाही, नवीन काही तुमच्यावर आधान करत नाही. असलेलं तुमचं ब्रह्मज्ञान ती तुम्हाला दाखवते. तुमच्यावर असलेलं जे अज्ञानाचं आवरण आहे, अज्ञानाचा पडदा, आवरण म्हणजे पडदा, झाकण, ते दूर करते. म्हणून ती अवस्था जे, म्हणून त्याचं त्या माणसाचं कधी अद्वैत ज्ञान नंतर लोप पावत नाही. एकदा दृढ साक्षात्कार झाला तर दृढ साक्षात्कार. आत्ता आपल्याला जो शब्दप्रयोग आपल्याला जे आहे ना, ते आपल्याला दृढ साक्षात्कार नाही आहे. ऐकून अद्वैताचं ज्ञान आहे आपण समजतो. म्हणजे बौद्धिक लेवलवर आपल्याला ते पटतंय कोणतं की मी ब्रह्म हे असं ज्ञान व्हायला पाहिजे असं एवढंच पडतं. पण मी ब्रह्म हे ज्ञान आपल्याला अजून झालेलं नाही आहे. हां, ते झाल्याशिवाय कळणार नाही की पुन्हा हां त्यासाठी एकच आपण ब्रह्म व्हावं लागेल, बाकी काहीच नाही. ते कसं होतं हे सांगण्यासाठी ब्रह्म. पण त्याच्यात असं आहे की स्वर्गामध्ये आणि आपल्या याच्यामध्ये फरक आहे की तू सांगू शकेल. स्वर्गात मात्र मरावंच लागतं, पुन्हा खाली येऊन सांगता येत नाही स्वर्ग कसं येते. तसं याची गरज नाही आहे. याची गरज याला काय, याच्यात आपण आहे त्या अवस्थेत आपल्याला ज्ञान प्राप्त होऊ शकतो. आपण ज्या अवस्थेत आहोत त्या अवस्थेत या ज्ञानाची आपल्याला प्राप्ती होते आणि आपला हे होतो, काय म्हणतात त्याला, साक्षात्कार होऊ शकतो. म्हणजे देह सोडण्याची गरज नाही, किंवा देह सुटला नंतर विदेह मुक्ती शक्यतो होत नाही, किंवा काही वेळा होऊ शकते. दोन्ही अर्थ आहेत, दोन्ही नाही. म्हणजे आता आपलं प्रारब्ध कसं माहीत नाही. आता काही लोक असं असतात की ते ब्रह्मलोकामध्ये जातात आणि ब्रह्मणा असं ते सर्वे संप्राप्ते असं आहे की संचरे, काही श्लोक आहे तो, परस्यांते कृतात्मानः प्रविशन्ति परम पदम, असं पण एक वर्णन आहे की तुमचा जर अधिकार इथं राहिला, इथं सुटला, इथं जर तुम्हाला दृढ अपरोक्ष ज्ञान झालं नाही तर तुमच्या त्या उपासनेच्या आणि आत्तापर्यंत केलेल्या ज्ञानाच्या तपश्चर्येच्या बळावर तुम्ही सत्यलोकात जाता. आणि सत्यलोकात जाऊन सत्यलोकात मग ब्रह्मदेवाबरोबर तुम्हाला तिथं ज्ञान होतं, तिथं श्रवण मनन निधिध्यासन घडतं. आणि मग ज्यावेळेस ब्रह्मदेव आपल्या मूळ रूपामध्ये, म्हणजे एक प्रलय ज्यावेळेस होतो, कल्प ज्यावेळेस संपतो, कल्प प्रलय, आणि ब्रह्मदेव ज्यावेळेस मूळ रूपामध्ये जातो, म्हणजे ब्रह्मदेव आपल्या मोक्षाला ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्या ब्रह्मदेवाबरोबर मग ही सगळी माणसं सुद्धा, सत्यलोकातली काही माणसं अशी जी केवळ तत्वज्ञान अभ्यास करणारी आहेत ती त्याच्याबरोबर मुक्त होतात असं सांगितलेलं आहे.
तत्वज्ञान करणारे. तर असं पण होतं, नाहीतर मग जीवनमुक्त पण होतं. अशी दोन्ही अवस्था आहे. असो, तर सांगण्याचं तात्पर्य असं की अद्वैत तत्व साक्षात्कार झाल्यानंतर तो अखंड एकांतातच आहे असा अर्थ केला. योगी युंजित सततम आत्मानम रहस्य स्थित, याचा योग्यानं असं राहिलं पाहिजे असं जे विधान केलं, त्या विधानाचा अर्थ करत असताना ज्ञानोबारायांनी सांगितलं की तो अद्वैत तत्वज्ञान झालेला माणूस असा राहणारच आहे. म्हणजे त्यांनी श्लोकाचा अर्थ फार पूर्ण बदलला आहे. मूळ श्लोकाचा आशय आणि त्याच्यावरचं यांचं भाष्य याचं जर नीट चिंतन केलं तर इथं बऱ्याचसं त्यांनी स्वतंत्रपणे विवेचन केलेलं आहे. ऐसिया दृष्टी जो विवेकी पार्था तो एकाकी सहजे अपरग्री जेती लोकी तोची मिळवून. मग अशी ज्याची दृष्टी झाली तो सहजच एकाकी राहिला की नाही. ब्रह्मज्ञान झालेल्या माणसाला द्वैत दिसतच नसेल तर तो एकांतातच राहिला, एकटाच राहिला. मग तो सहजी अपरिग्रही, मग तो सहज या तिन्ही लोकात अपरिग्रही वृत्तीने राहतो, कोणाचं काही घेतच नाही. आपोआप म्हणून ऐसी असाधारणे निष्पन्नाची लक्षणे आपुलने बहुवचपणे श्रीकृष्ण म्हणे. अशी असाधारण सामान्य पुरुषाच्या ठिकाणी न सापडणारी अशी ही सगळी लक्षणं त्या योग्याच्या ठिकाणी प्राप्त होतात. आपुलेनी बहुवचपणे म्हणजे ब्रह्मस्वरूप राहून त्यांना हे सगळं प्राप्त होतं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.